श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की गोपाल कृष्ण महाराज की जय। सद्गुरुचा महिमा गोकुळ बसवले रामा, या सद्गुरुचा महिमा गोकुळ बसवले रामा, या सद्गुरुचा महिमा गोकुळ बसवले रामा, 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 या संतांचा महिमा गोकुळ बसवले रामा, या संतांचा महिमा गोकुळ बसवले रामा। वर्ध विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। या मुंबई सारख्या शहरामध्ये भक्ती मार्गासाठी एवढी जागा उपलब्ध करून घेणं, ते करून देणं ही सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे आणि ती तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळं, तुमच्या भक्तीमुळं, सद्गुरूवरती असलेल्या निष्ठेमुळं आज आपली अपुरी जागा होती, तिथे सर्वांना बसण्यासाठी सोय नव्हती, ती सोय आज या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आम्ही आमच्या कुटुंबासाठी, प्रपंचासाठी पाटलांची जीवाचं रान करून कामं करतो, सोयी करून घेतो, पण भक्ती मार्गासाठी किंवा सत्संगासाठी एवढं मोठं योगदान देणं आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे। हे अशक्य ते शक्य करतील स्वामी त्यांच्या कृपा प्रसादामुळे, आशीर्वादामुळे आज या ठिकाणी ही भव्य वास्तू लोकार्पण सोहळा या ठिकाणी आयोजित केला आणि तो पूर्णत्वाला गेलेला आहे। त्याबद्दल मी पुन्हा धन्यवाद देतो। सामने की तरफ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। पुढे
परब्रह्म सद्गुरु गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु सर्वांचे आराध्य दैवत सद्गुरू पांडुरंग सुधार महाराज यांच्या चरणी नतमस्तक व साष्टांग प्रणाम करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व आपले सर्वांचे लाडके प्रिय असे आपले गुरुवर्य श्री भाऊ मांडे महाराज तसेच श्री बाबू महाराज व सौ दीपाली माई यांचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो.
त्यानंतर आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्री महादेव पात्रे यांना मी विनंती करतो की त्यांनी गुरुवर्य श्री पातू महाराज यांचे शाळा श्रीफळ व पुष्पवृक्ष देऊन स्वागत करावे. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. यानंतर मी श्री दीपक पवार यांना विनंती करतो की त्यांनी जाधव महाराज यांचे शाळा श्रीफळ व पुष्पवृक्ष स्वागत करावे. का वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. कुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. यानंतर मी श्री भाऊबंडे महाराज यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी 5 मिनिटं सर्वांना मार्गदर्शन करावे. सर्व उपस्थित गुरुबंधू गुरुभगिनी श्रेष्ठ आणि श्रेष्ठ नामधारक, आज या ठिकाणी राम जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सगळे जमलेले आहोत आणि ह्या कार्यक्रमाचं नियोजन राम जन्माच्या उत्सवानिमित्तच अतिशय तुमच्या आमच्या सर्वांच्या माहितीसाठी त्या मुंबईच्या सारख्या शहरामध्ये सत्संगासाठी जागा कमी पडते आणि सत्संगासाठी जागा उपलब्ध सद्गुरू सेवा मंडळ मुंबई यांच्या सर्वांच्या सौजन्यानं आज या देवघर कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे. त्यानिमित्तानं सर्व मुंबईकरांना गुरुबंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो. ते या मुंबईसारख्या शहरामध्ये भक्ती मार्गासाठी एवढी जागा उपलब्ध करून घेणं, ते करून देणं ही सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे आणि ती तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळं, तुमच्या भक्तीमुळं, सद्गुरूवरती असलेल्या निष्ठेमुळं आज आपली अपुरी जागा होती, तिथे सर्वांना बसण्यासाठी सोय नव्हती, ती सोय आज या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे.
आम्ही आमच्या कुटुंबासाठी प्रपंचासाठी वाटल्याचे जीवाचं रान करून कामं करतो, सोयी करून घेतो. पण भक्ती मार्गासाठी किंवा सत्संगासाठी एवढं मोठं योगदान देणं आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. जे अशक्य ते शक्य करतील स्वामी, हे अशक्य गोष्ट होती. परंतु महाराजांच्या कृपा प्रसादामुळे आशीर्वादामुळे आज या ठिकाणी ही भव्य वास्तू लोकार्पण सोहळा या ठिकाणी आयोजित केला आणि तो पूर्णत्वाला गेलेला आहे. त्याबद्दल मी पुन्हा धन्यवाद देतो की आज रामजन्म उत्सव खऱ्या अर्थाने साजरा झाला. रामाचं जे जीवन होतं, जे उद्दिष्ट होतं, जे ध्येय होतं लोककल्याणाचं, हे लोककल्याणाचं काम आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या मुंबईसारख्या शहरामध्ये होते, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. आज तुम्ही आम्ही प्रत्येकजण आपल्या संसार कुटुंब प्रपंचामध्ये अडकले आहोत, पण त्याच्यातून वेळ काढून बोलते हे जन नदी खवे डोळा म्हणून कळवाळे कसे, या उक्तीप्रमाणे आज लोकांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, प्रबोधनाची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे भक्ती मार्ग कसा पुरला जाईल हा एकच डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून मला बंधन घातलेलं आहे. तुम्हाला मी बोलत नाही काय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. आणि या कार्यक्रमाचं सर्व श्रेय मुंबईकरांनाच घेतो. पुढे व्यक्तिशा असं नाव न घेताना तर त्यांच्या सर्वांच्या सौजन्यानं आज हा कार्यक्रम इथं पार पडलाय. की राम जन्मोत्सव हा तुमच्या आमच्या सर्वांच्या हिंदू धर्माचे आराध्य दैवत आणि त्या आराध्य दैवाच्या मुहूर्तावरती आज तो गोरज मुहूर्त आहे. तर संध्याकाळी 6:30 वाजल्यात म्हणजे हा गोरज मुहूर्तावरती या वास्तूचं आपण उद्घाटन केलं. आणि या ठिकाणी अखंड भक्तीचा धरा वाहत राहणार आहे. त्याचं श्रेय जरी नाही म्हणलं तर काही ठराविक व्यक्तींना देणंच गरजेचं आहे. जरी बंधन घातलं असलं की माझं नाव घ्यायचं नाही, तर लोकांना माहिती आहे ह्याच्या मागचं पाठबळ कोणाचं आहे, याचं करता रवी कोण आहे की ज्यांच्यामुळे ही आजची ही वास्तू तुम्हाला आम्हाला उपलब्ध झालेली आहे. तर त्यांच्याही मनपूर्वक मी प्रथम आभार मानतो. आणि आभार मानण्यापेक्षा त्यांचं हे कार्य त्याने असंच पुढे चालू ठेवावं आणि जनजागृती लोकांकडे भक्तिप्रेमाचा उभाळा, भक्तिप्रेम कसं जागृत होईल हे सातत्याने त्यांनी प्रयत्न केला. आणि अनेक वर्षानंतर आपल्याकडे असणारी त्रुटी आजच्या दिवशी भरून गेलेली आहे. कारण सत्संगासारखं पुण्य नाही, मन पुण्य म्हणलं जातं सत्संगात. आणि या सत्संगामध्ये जडजीवांचा उद्धार होत असतो. आपल्या अडीया अडचणी असतात तर नकळत आपल्या सुटले जातात. आपल्या साधनेतल्या अडचणी असतात, व्यवहारातल्या अडचणी असतात, प्रपंचातल्या अडचणी असतात. एका सत्संगाच्या माध्यमातून काय प्रत्येकाचं निवारण होत असतं. त्यामुळे कुणाला वेगळं असं काही सांगायचं करून नाही. हा सत्संगाचा सगळ्यात मोठा फायदा आहे. त्या सत्संगामध्ये आम्ही ज्या भगवंताची प्रार्थना करतोय, ज्या उपासना करतोय, त्या आमच्या आराध्य दैवत तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये वास्तव राहणार आहे. परमपूज्य सद्गुरू पांडुरंग सुतार महाराज यांच्या कृपा प्रसादनच आजचा हा योग इथे जुळून आलेला आहे. कारण यवनेचे रोग पदावरी द्वारी त्याचा वेणू केला लग्नावरी, हे एवढंच रोग त्या मुंबईमध्ये त्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी लावलं गेलं होतं. मला त्याचं काही नाव माहिती नाही. आपला पहिला सत्संग जो झाला हा त्या ठिकाणी हे एवढंसं रोप लावलं गेलं. त्याचा आज हा वटवृक्ष झालेला आहे. आणि या वटवृक्षाची फळं तुम्हा आम्हाला सगळ्यांना आनंदाची फळं चाखायला मिळते. हे तुमचं आमचं महत्त्वाचे आहे. कारण आज राम जन्म उत्सव हा आपल्या हिंदू धर्माचा आराध्य दैवत आहे. आणि जन्म उत्सव साजरा करायचा की रामाचा आदर्श काय आहे, राम कसा होता, एक पत्नी एक वाणी एक. आणि असा हा राम हिंदू धर्माचा आपला आराध्य दैवत त्यांच्या या जन्म उत्सवानिमित्त आम्हाला एक महत्त्वाचं असं एक
एक सत्संग सोहळा इथं साजरा करण्याचं ती जी जागा उपलब्ध करून दिली. तर रामाचं जीवन हे जीवनामध्ये आचरण आणण्यासारखं आहे. कृष्णाचं चरित्र हे फक्त बघण्यासाठी आहे, आचरण करायला गेलो तर गडबड होत जाईल. पण रामाचं जे ध्येय उद्दिष्ट जे आहे ते आपल्या जीवनाला एक वेगळं वळण देणारे, कलाटणी देणारे जीवन आहे. आम्ही त्यांच्या जीवनाचा जर बारकाईने अभ्यास केला तर आमच्या पूर्णपणे ध्यानात येईल की लोकांसाठी, जनकल्याणासाठी, प्रजेसाठी त्यांनी जी अहोरात्र मेहनत घेतली. त्या राम जन्मोत्सवानिमित्त भक्तिप्रेम काय असतं, बंधुप्रेम काय असतं, भक्तप्रेम काय असतं हे तुम्ही आम्हाला दाखवलं. हनुमंत भक्तप्रेम केला. हनुमंत देव होता आणि भक्तही होता. आणि भक्त असून सुद्धा त्यांनी रामाच्या चरणाशी सतत लीन राहिले आणि तोही अजरामर झाला. आज या ठिकाणी आम्हाला भावप्रेम पाहिजे, भक्तप्रेम पाहिजे. आमच्याकडे असणारा जो गुरुभाव आहे हा आमचा वाढीस लागला पाहिजे. त्याचा आदर्श आम्ही लक्ष्मणाकडे घेतला पाहिजे की त्यांनी आपल्या बंधूंसाठी किती प्रेम केलं. राम आणि लक्ष्मण ही जोडी चंद्रसूर्य असेपर्यंत त्यांचं नाव गजर होणार आहे. आणि या लक्ष्मणाचं जे बंधुप्रेम आहे ते आम्हाला त्यांच्याकडे शिकण्यासारखं आहे. असं रामाच्या जीवनाकडून अनेक प्रसंग जे आहे ते आपल्याला शिकण्यासाठी आहे, आचरण आणण्यासाठी आहे, वागण्यासाठी आहे. असं हे रामाचं चरित्र जे आहे ते आपण माझ्या विठोबाचा कैसा आपणच ते होय देव ज्या भगवंताने तुमच्या आमच्यासाठी सद्गुरु रूपानं जिथं अवतार धारण केला. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जडजीवा. या पांडुरंगानं परमात्मा सद्गुरु पांडुरंग सुद्धा महाराज यांच्या रूपानं तुम्हा आम्हाला एक मार्गदर्शन आणि वाटाड्या म्हणून आम्हाला प्रसिद्ध मिळेल. आणि त्यामुळं आज हा भक्तीचा जो मळा आहे तो फुलला गेलेला आहे. म्हणून माझ्या विठोबाचा काही प्रेम आपणच त्या विठोबाची अनन्य भावानं सेवा केल्यामुळं त्यांनी त्यांचं रूप धारण करून सद्गुरू पांडुरंग सुतार महाराज यांच्या रूपानं ते तुमच्या आमच्यामध्ये आले. साक्षात पांडुरंग, नावही पांडुरंग आणि पांडुरंगाचा या होता. आणि याच्यामुळेच आम्हाला खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाला कलाटी मिळली आणि आम्ही आज ह्या स्थितीमध्ये येऊन बसलेलो आहोत. जर आम्हाला आमच्या गुरूंची भेट झाली नसती, सद्गुरूंची भेट झाली नसती तर आज आम्ही कुठं असतो. आज जर आम्ही मागे जाऊन जर विचार केला तर आपल्याला ध्यानात येईल की त्यांची भेट अनन्य जन्माची पुण्य आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे. अनेक जन्माची पुण्याही होती म्हणून त्यांची आमची भेट झाली. आणि त्यातूनच हा प्रसंग एक सत्संग सोहळा तिथे निर्माण झाला. हे महत्त्वपूर्ण आहे. कारण सद्गुरूंची भेट होणं हे सुद्धा जीवनामध्ये अत्यंत मौल्यवान गोष्ट आहे. आणि ती गोष्ट तुम्हाला प्राप्त झाली. कारण सद्गुरूशिवाय करुण उपाय नाही. सद्गुरू वाचून पडे नसलो धरावे ते पाय आधी त्यांच्या संतांच्या कृपेमुळं असा हा प्रसंग तुम्हाला अनुभवता आलेला आहे. त्यामुळं त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती सतत राहो, आपण त्यांच्या कृपेला पात्र व्हावं अशीच आमच्याकडं आचरण आणि भक्ती होणं अतिशय गरजेचं आहे. एवढंच मी इथं सांगतो आणि माझ्या वाणीला इथं विश्राम देतो. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जसं भाऊमहाराजांनी सांगितलं की विठोबा आणि पांडुरंग त्यांचं नातं काय, नाव फक्त भिन्न, रूप एकच, किंवा ते जे काय आहे ते सगळं एकच, प्रभू परमात्मा एकच. आणि त्या जोडीला मी फक्त एकच त्याला जोड देतो, विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. हा सगळा जो काही मेळा आहे, सगळा जो काही सगळा मेळा जो गोळा झालेला आहे तो माझ्या विठुरायाचाच आहे, तो माझ्या पांडुरंगाचाच आहे. आणि हे लागलेलं प्रेम, या प्रेमाला आजपर्यंत माझ्याकडून कुठल्या प्रकारची जर चुका होत असेल किंवा माझ्याकडून कुठल्या प्रकारची जर उणीव होत असेल तर ती भरून काढण्याचं मार्गदर्शन त्यांनी पुढेही करत राहावं, आतापर्यंत केलंच आहे आणि त्यांनी पुढेही करत राहावं ते मार्गदर्शन, असं मला वाटतं. कारण कसं आहे बघा, मनुष्य काही परिपूर्ण म्हणून जन्माला आलेलं नाहीये, कधीच परिपूर्ण म्हणून जन्माला आलेलं नाहीये. विचारांनी तो सत्संगाने तो थोडा 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 पुढे जात असतो. आणि आपल्याला सगळ्यांसाठी हे माध्यम खुलं आहे आणि हे माध्यम कायमस्वरूपी खुलं राहील, सर्वांसाठी खुलं राहील, जेणेकरून आपले जे काही प्रश्न असतील ते सहजपणे सत्संगाच्या मार्गातून सोडवले जातील. आणि त्या वाटणीमध्ये मार्गदर्शक आपल्या सोबत आहे. फक्त
आपली पावलं टाकताना आपण सांभाळून पावलं टाकायची. ते धरायला समर्थ आहेतच. कुठेही वाकडा पाऊल पडू देणार नाही याची गॅरंटी ते आताच आहे. त्यांची याच्या अगोदरही होती आणि अनादी कालापर्यंत पण राहील. आपण आपल्याकडे काय करायचंय, जोम लावायचा आहे, आपलं नेट लावायचं तिथे की आपण याच्यातून आपल्याकडे कुठली विसंगती होऊ नये एवढा प्रयत्न आपण करायचा आहे. आजच्या या मंगल प्रसंगी सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 2 बोली तेच थांबवतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. माझ्या सर्व भावंडांना आज खरंच खूप म्हणजे पूर्ण शर्करा योग आहे आणि खूप वर्षाचं ते फल आज प्राप्त झाल्यासारखं वाटते. आणि उद्या तर रामनवमी आहे. भगवंत राम प्रत्यक्ष जन्माला येणार आहेत. खरं बघायला गेलं ना, मग अशी कीर्तनात खूप रामदादांनी घेतला होता, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु. साक्षात विठोबा तो सद्गुरूंच्या रूपाने आपल्या आयुष्यामध्ये, आणि एवढं त्यांना वाटलं की त्यांनी त्यांचं नाव पण नाही बदललं. कारण मग ते आपण त्यांना ओळखणार कसं असं सुद्धा असू शकेल, म्हणून त्यांनी नाव पण नाही बदललं. आणि नुसतं एवढ्यावरच नाही तर काही माहिती आहे, हे जे पहिलं चरण आहे ना तेच खूप काही सांगून जाते. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. प्रेमभाव नुसतं प्रेम आहे, माझं बाबांवर खूप प्रेम आहे, माझं बाबांवर खूप प्रेम आहे असं म्हणून चालत नाही. अंतःकरणातील प्रेम व्यक्त व्हावं लागतं. आणि आपणची देव होय गुरु म्हणून आले. त्यांना स्वतःला वाटतंय आपणची, म्हणजे त्यांनी सगळ्या पुढच्या 3 क्षणामध्ये ज्यावेळी आपण प्रत्येक क्रियापदाला आपणची लावतो म्हणजे स्वतःहून, ज्यावेळी प्रेम असतं ना त्यावेळी सांगावं नाही लागत, ते स्वतःच व्यक्त होत असतं, त्याची स्वतःच प्रत्यय येत असतो. आता त्याला कधी सांगावं लागलं का बाबांचं आपल्यावर खूप प्रेम आहे म्हणून? नाही ना. आणि आज बाबांनाही सांगावं लागलं नाही की आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आणि ते या सत्संगाचा हॉल होणं ह्या सगळ्या माध्यमातून ते आता सतत प्रत्यय येत राहणार आहे त्या प्रेमाचा. आणि इथून पुढे हा प्रेमभाव अजून वृद्धिंगत होणार आहे. असाच हळूहळू हळूहळू काय होईल, आता एवढीशी जागा तरी आपल्याला पुरणार की नाही? आणि ते होणार आहे, सगळं होणार आहे. एक आपला विश्वास आणि एक आपली श्रद्धा सगळं काही काम करून जाणार आहे. हे आपल्या डोक्यात होतं काय? नव्हतं ना. ते सगळं करून घेणारे ते आहे. मग आपण तरी कशाला घाबरायचं? मागायचंय ना मग मोठंच मागा. त्यांनाच मागितलं तर अजूनच छान. आज बाबा समाधी अवस्थेत आहेत, आज व्यापक आहेत, पण ते तुमच्या आमच्या रूपाने सगळीकडे किती नाही म्हटलं तरी सोनं चकाकायचं राहतं का? नाही ना. हिऱ्याचा प्रकाश तुम्ही लपवू शकता का? नाही ना. परिसराचा स्पर्श झाला की सोनं होणारच आहे, तसं सगळ्यांना स्पर्श व्हायला लागलेलाच आहे. आणि खरं तर काका हा फोटो आहे ना, मी इथं बसल्या बसल्या असं स्पीचलेस आहे सगळं. तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि अशीच सगळ्यांचं प्रगती होऊ दे, साधनेमध्ये वृद्धिंगता येऊ दे. मी एवढी बाबांच्या चरणी प्रार्थना करते. माझ्या बोलायला विनंती. पांडुरंगा स्वस्वरूपी योगा वंदिती भक्तजना महानंद भोगा आरती पांडुरंगा लोभले भक्तजनी मार्ग धावीला कोणी अवतार पांडुरंगा झाले प्रगट जननी आरती पांडुरंगा स्वस्वरूपी योगा वंदिती भक्तजना आनंद भोगा
जनी जन्म सेवा दाता जयाने सदा श्वास नामात केला जयांच्या मुखी सदा ईश्वरी पूर्ण कीर्ती नमस्कार माझा श्री सद्गुरु पांडुरंग मोदी ओम अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योग्या परब्रह्म सद्गुरु पांडुरंग सरदार महाराज की जय श्री गुरुदेव